अकोला देवीत भक्तीचा जनसागर, सोंग परंपरेने वेधले लक्ष, ग्रामदैवत जगदंबेचा स्वारी उत्सव उत्साहात. भक्ती, परंपरा आणि अलोट उत्साहाच्या संगमातून अकोला देव येथे एकनाथ महाराज निमित्त ग्रामदैवत जगदंबा मातेचा स्वारी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या पारंपरिक सोंग सोहळ्याने पंचक्रोशीतील भाविकांचे डोळे दिपून टाकले. सकाळपासूनच सोंगाची धूम. उत्सवाच्या दिवशी सकाळी गावातून सोंग काढण्यात आले. ढोलताशांच्या गजरात आणि अबालवृद्धांच्या उत्साहात ही सोंग फिरवण्यात आली. ही प्राचीन परंपरा पाहण्यासाठी सकाळपासूनच ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. अकोला देवच्या या उत्सवातील सोंगाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात असते, त्याची प्रचिती यंदाही आली. या उत्सवाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सोंग घेण्याचा मान पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार शिवशंकर आप्पा जितकर यांना सोंग घेण्याचा अग्रहक्क असतो. हा मान जोपासत जितकर परिवाराने अतिशय श्रद्धेने आणि शिस्तीने सोंग काढण्याची जबाबदारी पार पडली. मातेच्या दर्शनासाठी केवळ अकोला देव व पंचक्रोशीतील हजारो भाविक दाखल झाले होते. महिलांची मोठी उपस्थिती होती. घरासमोर रांगोळ्या काढून महिलांनी मातेचे आणि सोंगाचे स्वागत केले. भक्तिमय वातावरणात आई जगदंबेचा उदो उदो आणि नाथांच्या जयघोषाने संपूर्ण गाव भक्तिमय रंगात न्हाऊन निघाले होते. आमच्या गावात जितकळ घराण्याला सोंग घेण्याचा जो मान आहे, ती आमची संस्कृती आहे. हा उत्सव म्हणजे केवळ सण नसून आमच्या श्रद्धेचा सोहळा आहे, असे एक ज्येष्ठ ग्रामस्थ रामचंद्र आप्पा लंगोटे यांनी सांगितले. सकाळी चाललेल्या या सोहळ्याची सांगता प्रशासनाने आणि उत्सव समितीने भाविकांच्या सोयीसाठी चोख नियोजन केले होते. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी बी डी सौडे पाटील, अकोला.